श्री स्वामी समर्थ. आज आपण मोड आलेल्या मुगाची कुरकुरीत भजी बघणार आहोत. एकदम झटपट तयार होणारी आणि सोपी रेसिपी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी मोड आलेले मूग घेतले, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घेतलंय. आता मिक्सरच्या एका भांड्यात मोड आलेले मूग घालून घेऊ. त्यात आपण घेतलेलं जे साहित्य आहे, लसूण, अद्रक, कढीपत्ता, बडीशेप, जिरं, हे सगळं घालून घेऊ आपण. आणि याला थोडं जाडसरच वाटून घेऊ मिक्सरमधून. जास्त बारीक नाही करायचं, जाडसर ठेवायचं. बघा असं जाडसरला वाटलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ एका भांड्यात आणि याची आता दुसरी बॅच अजून वाटून घेऊ. ती वाटताना आपण कोथिंबीर घालून घेऊ आधी. बघा एका भांड्यात मी आधी वाटलेलं सारण काढून घेतलंय. आता आपण कोथिंबीर वाटून घेऊ. आता कोथिंबीर वाटली, अजून परत त्याच्यावर मोड आलेले मूग घालून घेऊ. ते पण बारीक वाटून घेऊ छान. बघा आपलं पीठ वाटलं गेलंय पूर्ण भजींचं. आता त्यात मी 3 चमचे तांदळाचं पीठ घालते, म्हणजे आपली भजी कुरकुरीत होईल तांदळाच्या पिठामुळे. चवीनुसार मीठ घालून घेतलं. आपण यात सोड्याचा कसा वापर केला नाहीये. आता हळद घालून घेतली, थोडं हिंग पण घातलंय, तिखट घातलंय आणि धने पावडर घालून घेऊ. धने पावडर थोडं जास्त घातलंय. तुम्ही नाही तर वाटताना अख्खे धने पण घालू शकतात. माझे ते राहिले म्हणून मी नंतर धने पावडर घालून घेतले. आता याला छान आपण मिक्स करून घेऊ. आता आपलं पीठ छान मिक्स करून घेतलं आपण. जसं सैल पण नाही केलंय. आता इकडं मी कढईत तेल तापायला घेतलंय. त्यात आपण आता भजी काढून घेऊ. कळकळात तेल तापू द्यायचं, म्हणजे भजी तेल शोषत नाही. एकदम कमी तेलात आपल्या भजी तयार होतात. बघा असं किती छान कुरकुरीत दिसत आहे पाहतानाच. असं पलटत राहायचं आणि फुल गरम तेल त्याला तळून घ्यायचं. बघा आपली भजीचा कलर मस्त आलाय. आता आपण हे बाहेर काढून घेऊ आणि हिला मिरची सॉस सर्व करू. तुम्हाला ही भजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.